श्री हरिभक्तपरायण बालाजी महाराज पेटवडकर पुढे गातील. त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण हनुमंत महाराज डोंगरकर.
आपुला तो एक देव करून घ्यावा येणे वेळ जीवा सुख मोहे येरती माईके दुःखाची जनती नाही जदी अंती अवसानी अविनाश करे आपल्या आईसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माईके दुःखाची जनती नाही जदी अंती अवसानी तुका म्हणे एका मरणीची साई उत्तम चिवरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान विठा
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आपल्याला उपदेश करणारा असा अभंग आहे. संत महात्मे वेळोवेळी अवताराला येतात आणि आपल्या कल्याणाचा उपदेश आपल्याला करत असतात. संत महात्मे अवताराला आले नसते आणि संतांनी जर आपल्याला आपल्या कल्याणाचा उपदेश केला नसता तर आपला उद्धार होण्याचा उपाय आपल्याला कळालाच नसता. पण संत महात्मे गंमत अशी आहे, वेळोवेळी संत महात्म्यांचा आपल्या या भारतभूमीमध्ये अवतार होतो आणि संत महात्मे आपल्याला वेळोवेळी आपलं कल्याण कशात आहे याचा उपदेश करत असतात. झालं विठ्ठल आपलं कल्याण कशात आहे आपल्याला कळत नाही. गंमत अशी आहे, मनुष्याला आपलं कल्याण कशात आहे साध्या माणसाला कळत नाही. पामर माणसाला काय कळणार आपलं कल्याण कशात आहे ते? विषयी माणसाला काय कळणार आपलं कल्याण कशात आहे? जगाचं हित कशात आहे, जगाचं अहित कशात आहे याचा शोध जर कोणाला लागलेला असेल तर तो संत महात्म्यांना लागलेला असतो. म्हणून संत महात्मे आपल्या हिताचा मार्ग आपल्याला दाखवत असतात. शोधून या आले संत, संत हिताहित जगाचे. संत महात्मे कशाचा शोध लावून आले? जगाचं हित कशात आहे, माणसाचं हित कशात आहे आणि माणसाचं अहित कशात आहे याचा शोध घेऊनच संत महात्मे अवताराला आलेले असतात ना. म्हणून आपल्याला काही कळत नाही हो. जगामध्ये माणसाचे अनेक प्रकार आहेत. काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत नाही. मी नेहमी सांगतो, काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. पहिला प्रकार सांगतो तुम्हाला, आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. काही माणसं अशी आहेत की त्यांना कळत नाही पण आपल्याला कळत नाही हे तरी निदान त्यांना कळत असते. तिसरा प्रकार तुम्हाला सांगतो, काही माणसं अशी आहेत की त्यांना कळतं पण आपल्याला कळतं हेच त्यांना कळत नाही. आणि चौथा महत्वाचा प्रकार असा आहे की काही माणसं अशी आहेत की त्यांना कळतं आणि आपल्याला कळतं हे सुद्धा त्यांना कळत असतं. त्याला संत महात्मा म्हणतात. झालं विठ्ठल म्हणून असे जे संत महात्मे असतात तुमच्या आमच्या हिताचा विचार आपल्याला सांगत असतात. जगाचं कल्याण कशात आहे त्याचा उपदेश संत महात्मे देत असतात. संत महात्मे अशा प्रकारचा उपदेश देत असतात. त्या उपदेशाचं स्वरूप काय आहे? चित्ताल्लादी व्यसन विमुखम शोकतापाप नदी यज्ञोत्पादी श्रवण सुखदम न्याय मार्गानुयायी तथ्यम पथ्यम व्यपगत मदम सार्थकम मुक्तवादम यो निर्दोषम रचयति वचः तम मुधा संत बाहु. शास्त्र असा विचार सांगतं, ज्यांचा उपदेश ऐकला असताना काय होतं? चित्ताला आल्हाद होतो. चित्ताल्लादी माणसं वाईट व्यसनापासून परावृत्त होतात. संत महात्म्यांचा उपदेश ऐकला की माणसाच्या वाईट व्यसनाची त्याच्या जीवनातून निवृत्ती होत असते. त्याचं वाईट व्यसन टिकून राहत नाही. व्यसन विमुखम शोक तापापनोदी मनुष्याच्या जीवनातला शोक आणि ताप घालवणारी संत महात्म्यांची उपदेशवाणी असते. यज्ञोत्पादी संतांच्या उपदेशामुळे आपल्या जीवनामध्ये यज्ञ निर्माण होत असतो. यज्ञ म्हणजे काय? यज देवपूजा संगतीकरण दान. देवाची पूजा करण्याची आवड कोणाच्या उपदेशामुळे निर्माण होते? भक्ती करण्याची आवड कोणाच्या उपदेशामुळे निर्माण होत असते?
संत महात्मे उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशातून आपल्या अंतःकरणामध्ये आपण भक्ती केली पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे, या प्रकारची आवड निर्माण होत असते ना. यज्ञोत्पादी देवाची पूजा करायची, दान करायचं, सत्पात्री दान करायचं, चांगल्या संगतीमध्ये जायचं. हे कोणामुळे कळतं? संतांच्या उपदेशातून कळत असते. व्यसन विमुखम शोकतापापनदी यज्ञोत्पादी श्रवण सुखदम ऐकलं असताना गोड वाटणारी संतांची वाणी आहे. न्याय मार्गानुयायी, न्यायाच्या मार्गाने जाण्याकरता माणसाला प्रेरणा देणारी संत महात्म्यांची वाणी आहे. आणि वादापासून मुक्त असलेली संत महात्म्यांची वाणी कशी आहे? अमृतापेक्षा. आली मुखा वाटे अमृत वचनी, आली मुखा वाटे अमृत वचनी, आली मुखा वाटे अमृत वचनी. ओ तीर्णताये कशी आहे? तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. आली मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. संत महात्म्यांची अमृताची वचन. तुकाराम महाराजांचे शब्द कसे? अमृताची वाणी वरुषला शुद्ध करी त्या अशुद्ध ऐसा कोण. अमृताची वाणी संत महात्म्यांची वाणी म्हणजे अशा प्रकारचे शब्द संत महात्मेच बोलू शकतात, इतराला बोलता येत नाही. झाला विठ्ठल. उपदेश ऐकायचा असेल तर कोणाचा ऐकायचा? संत महात्म्याचा ऐकायचा. कोणाचा उपदेश ऐकून उपयोग आहे का? कल्याण होणार आहे का? जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. काही भ्रांत आहेत, काही विप्रलंबक आहेत आणि फार विरळे संत आहेत. संत महात्मे सहजासहजी भेटत नाहीत.
जग जेठी करुणा केली. संत महात्म्यांची भेट अतिशय अवघड आहे. अहो परमात्म्याची कृपा झाली तरच संत महात्म्याची. परी जग जेठी करुणा केली. अहो जग जेठी असा परमात्मा आहे, त्याची करुणा झाली, कृपा झाली तरच संत महात्म्यांची भेट होऊ शकते. अन्यथा संत महात्म्यांची भेट होणं अत्यंत दुरापास्त आहे, कठीण आहे, अवघड आहे, कष्ट साध्य आहे. संत महात्म्यांची भेट होत नाही. असे संत महात्मे भेटणं कठीण आहे. म्हणून संत महात्म्यांचा उपदेश ऐकणं महत्वाचं आहे. कोणाचाही उपदेश ऐकून उपयोगाचा नाही. काही लोक आहेत भ्रांत आहेत. पहिला प्रकार मी सांगतो तुम्हाला, भ्रांत लोक आहेत. भ्रांत म्हणजे अज्ञानी, ज्याला स्वतःलाच ज्ञान नाही तो काय उपदेश करणार आहे. एक अशी गोष्ट सांगतात की गुरुजी वर्गामध्ये शिकवत होते आणि शिकवता शिकवता त्या धड्यामध्ये एक शब्द आला. शब्द काय होता? व्यासपीठ असा शब्द होता. एका विद्यार्थ्यानं, चौकस विद्यार्थ्यानं गुरुजीला विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय हो? गुरुजी कधी प्रवचनाला गेलेच नव्हते, त्याच्यामुळे त्यांना व्यासपीठ म्हणजे काय माहीतच नाही. ज्याच्यावर बसून प्रवचनकार प्रवचन करतात, पोथी सांगतात, त्याला व्यासपीठ म्हणतात. त्यांना माहित नाही काही. गुरुजी म्हणले, अरे बाळू, व्यासपीठ म्हणजे तुला सांगू का? आपल्याकडे जसं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, हरभऱ्याचं पीठ असे पिठाचे प्रकार आहेत की नाही म्हणले, तसं अमेरिकेत एक पीठ असते म्हणले, त्याला व्यासपीठ म्हणतात. आता व्यासपीठ शब्दाचा असा अर्थ सांगितल्यामुळं, विनोदाचा भाग सोडा, असा अर्थ सांगितल्यामुळं त्या पोराचं अज्ञान जाणार आहे का? जाणार नाही. एक पौराणिक बुवा पुराण सांगत होते आणि ते पुराण सांगत असताना त्या पुराणाच्या सुरुवातीला त्यांनी एक श्लोक म्हणला. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदैः साङ्गप्रदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. असा श्लोक म्हणला. एका श्रोत्याला विचारलं, गुरुजी अहो ह्या श्लोकाच्या सुरुवातीला सगळ्या देवाचं नाव सोडून यमाचंच कसं काय नाव घेतलं? यम ब्रह्मा, यमाचंच नाव कसं काय घेतलं? असा प्रश्न विचारला. खरं तर ते यमाचं नाव नाही. यम म्हणजे ज्याला, ज्याची सगळे देव स्तुती करतात असा त्याचा अर्थ आहे. पण त्या पुराणिक बुवाला काही संस्कृत येत नव्हतं. ते त्यांनी विचार केला. ते म्हणले, असं ह्या श्लोकामध्ये गंमत अशी झाली. म्हणले, एकदा सगळ्या देवांची मिरवणूक निघाली होती आणि त्या मिरवणुकीच्या शेवटी सगळ्यात यमराज होते. रेड्यावर बसलेले, यमराजाचं वाहन काय? रेडा. रेड्यावर बसलेले यमराज सगळ्याच्या मागे होते. यमराजाचा रेडा काय करू लागला? पुढच्या लोकाला आपल्या शिंगानं घुसण्या देऊ लागला. तेव्हा सगळ्या लोकांनी काय केलं? आता तुम्ही मागे थांबू नका, पुढे थांबा. म्हणून यमराजाला त्या मिरवणुकीच्या पुढे सगळ्यात आणून उभं केलं. त्या मिरवणुकीचं वर्णन आहे म्हणलं. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः. वस्तुस्थिती अशी आहे का? असं त्याचा अर्थ नाही. पण नसलेला अर्थ सांगितला त्याला म्हणतात भ्रांत. ज्याला भ्रांती आहे, अज्ञान आहे, त्याच्याकडून ऐकणाऱ्याच्या अज्ञानाची निवृत्ती होणार आहे का? होणार नाही. दुसरा प्रकार सांगतो, विप्रलंबक. विप्रलिप्सा म्हणजे लबाडी. विप्रलिप्सा या शब्दाचा अर्थ काय? खोटारडेपणा, लबाडी. आपल्याला माहित असलं तरी काहीतरी फसवण्याकरता सांगण्याचा प्रकार, त्याला म्हणतात विप्रलिप्सा. एक अशी गोष्ट सांगतात की एक भोळा मनुष्य, भोळा आहे, कुठे गेल्यानंतर कसं वागावं, काय बोलावं माहित नाही, सासूरवाडीला जाण्याकरता पहिल्यांदा निघाला. गंमत सांगतो तुम्हाला. सासूरवाडीला जात असताना त्यांना विचारावं की नाही, तिथे गेल्यावर कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं, विचारावं. त्यानं विचारायला सुरुवात केली. त्याची थट्टा करणारे त्याचे जे दोस्त होते, त्या दोस्ताला विचारलं की तिथे गेल्यानंतर मी कसं कसं बोलू. त्या दोस्ताने सांगितलं, असं कर म्हणले, गेल्यानंतर पहिल्यांदा जो कोणी भेटल त्याला नमस्कार म्हण. नमस्कार म्हणला. दुसऱ्यांदा असं करायचं, तुम्हाला लेकरं बाळ किती विचारायचं म्हणलं. बरं बाबा, लेकर बाळ किती विचारतो. नंतर असं कर म्हणले, ते तुला काहीतरी विचारतील, ते जे काही विचारतील ते लक्षात घे ना घे, पण पहिल्या प्रश्नाला हो म्हण आणि दुसऱ्या प्रश्नाला हो म्हण.
लक्षात ठेवायचा पक्का होता. लक्षात ठेवलं त्यानं. सासूरवाडीला जाऊन पोहोचला. गंमत त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. गेल्याबरोबर खेडगाव आहे ढाळजामध्ये सासरे बुवाची भेट झाली. सासरे बुवाला दोस्ताने सांगितलं होतं जो कोणी पहिल्यांदा भेटेल त्याला नमस्कार म्हणायचा. सासरे बुवाला नमस्कार म्हणला. दोस्ताने सांगितलं होतं नमस्कार झाल्यानंतर तुम्हाला लेकरे बाळा किती विचारायचे, एवढं तरी अक्कल पाहिजे की नाही, सासऱ्याला कशाला विचारावं असं म्हणून. पण अक्कल कुठं, अक्कलीचा पत्ता नाही. वरचा मजला रिकामा. विचारू लागला तुम्हाला लेकरं बाळ किती. स्वतःच्या सख्या सासऱ्याला तुम्हाला लेकरं बाळ किती म्हणला. सासऱ्याला वाटलं गंमत करू लागले. ते म्हणले काय जावाई बुवा, 2 मुलं 2 मुली त्यातली एक तुम्हाला दिली, तुम्ही आमचे जावाई. एवढं बोलजेपर्यंत आतून सासूबाई आल्या. सासूबाईला यानं नमस्कार म्हणला. कारण जो कोणी जी कोणी पहिल्यांदा भेटेल तिला नमस्कार म्हणायचा. सासूबाईला नमस्कार म्हणला. सासूबाईला कळालं नाही. तिला वाटलं असं बायकाला नमस्कार म्हणत नसतात. खेड्यामध्ये पाया पडतात एखाद्या वेळेस पण नमस्कार म्हणत नाहीत, दुरून नमस्कार म्हणत नाहीत. पण तिला वाटलं यांच्या गावाकडे असं असेल. तिलाही नमस्कार म्हणला बिचारीनं. आता तिला पुन्हा तोच प्रश्न, तुम्हाला किती लेकरं बाळ. सासऱ्यालाही तोच प्रश्न आणि सासूबाईलाही तोच प्रश्न. त्यांचे काय वेगवेगळे आहेत काय, पण तिलाही तोच प्रश्न. आणि ह्याला वाटू लागले आपण पहिली परीक्षा पास झालो. गंमत अशी जबरदस्त नापास झालाय. पण याला वाटू लागले पास झालो. आता सोपं आहे. आता काय करायचंय, पहिल्या प्रश्नाला हो म्हणायचंय आणि दुसऱ्या प्रश्नाला हो म्हणायचं. एवढंच त्यानं लक्षात ठेवलं. पहिला प्रश्न काहीतरी बोलावं म्हणून सासरे बाबाला विचारला. पहिला प्रश्न आत्ता चालात का गावाकडून. पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाला हो म्हणायचं, दुसऱ्या प्रश्नाला हो म्हणायचं. पुन्हा पहिला आला की हो म्हणायचं, दुसरा आला की हो म्हणायचं. ठरलेलं आहे त्याचं. सासरा विचारू लागला आत्ता चालात का गावाकडून. हो म्हणला. गावाकडचे सगळे बरे आहेत का तुमच्या घरचे. म्हणला. पुन्हा पहिला प्रश्न काय फार आजारी बिमार वगैरे आहेत की काय. हो म्हणला. पुन्हा दुसरा प्रश्न काही जगण्याची शक्यता दिसते की नाही. नाही. हो म्हणला. पुन्हा पहिला प्रश्न त्यांची आपली शेवटची तरी भेट होईल की नाही. हो म्हणला. आता आपल्याला निघावं लागेल का. हो म्हणला. पुन्हा त्यांची आपली शेवटची भेट होईल की नाही. हो म्हणला. गंमत का झाली अशी, त्याला म्हणतात विप्रलिंबताचं ऐकलं त्याच्यामुळं असं झालं. उपदेश ऐकायचा कोणाचा, संत महात्म्यांचा ऐकायचा. कारण संत महात्मे आपलं हित कशात आहे ते आपल्याला सांगत असतात. ऐके रे जना तुझ्या सहिताच्या खुणा पंढरीचा राणा म्हणा माझी स्मराला. महाराज बोलतात बाबा हे जना, हे माणसा ऐक बाबा. काय ऐक, तुझं सहित ज्याच्यामध्ये आहे त्याची खूण ऐक, त्याच्या खुणा ऐक. कोणत्या खुणा आहेत त्या. अरे बाबा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. त्या पंढरीनाथाचं मनामध्ये स्मरण करा बाबा. त्याचं स्मरण करा. त्या स्मरणाच्या योगानंच तुमचं कल्याण होणार आहे.
संत महात्मे आपल्याला आपल्या हिताची खूण सांगतात. संत महात्मे हा जो उपदेश करतात त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. संत महात्मे आपल्याला कर्तव्य काय आहे ते सांगतात, आपलं ज्ञातव्य काय आहे सांगतात आणि आपलं प्राप्तव्य काय आहे ते सुद्धा सांगतात. झालं विठ्ठल. परमार्थामध्ये कर्तव्य काय आहे कळालं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे हे कळणं म्हणजे कर्तव्य कळणं आहे. काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. महत्वाचं काय कर्तव्य आहे. संत महात्मे आपल्याला आपल्या कर्तव्याचा उपदेश देतात. बाबांनो करा करा रे बापानो वचन आहे. अहो नाथ महाराज सांगतात बाबांनो साधन करा करा. कर्तव्याचं आचरण महाराज आपल्याला शिकवतात. करा रे बापानो साधन हरीचे हरीचं साधन करा. जणी करणीचे करू नका. काहीतरी करायचं म्हणून करू नका. ज्याच्यामुळे हरी प्राप्ती होईल असं साधन करा बाबा. हरी प्राप्तीचे उपाय अशा प्रकारचं काहीतरी हरीच्या प्राप्तीचं साधन करा. कर्तव्याचा उपदेश करतात, ज्ञातव्याचा उपदेश करतात. काय जाणून घेतलं पाहिजे, कशाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे याचा सुद्धा संत महात्मे आपल्याला उपदेश करतात ना. काही नेडोनिया आण एक विठ्ठलची जाण. काही जाणण्याची गरज नाही बाबा. बाकी कोणत्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची आवश्यकता तुमच्या जीवनामध्ये नाही. त्या एका देवाला जाणून घ्या, एका विठ्ठलाला जाणून घ्या. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं स्यात् अतः तत्सवं अन्यत् न विद्यते. शास्त्र असा विचार सांगतं. त्याला एकट्याला जाणून घेतलं सगळं जाणल्यासारखं झालं. सगळ्या जगाचं ज्ञान त्याच्यामध्ये लपलेलं आहे. म्हणून त्याला जाणून घ्या. ज्ञातव्य सांगतात आणि प्राप्तव्य अभंगाच्या महाराज पहिल्या चरणात सांगतात.
घ्यावा तेणे विण जीवा सुख न. हे महाराज म्हणतात तुमचं प्राप्तव्य काय आहे बाबा? मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही काय आपलं केलं पाहिजे? ज्याला तुम्ही आपलं समजता ते आपलं नसतं. आपले जे साचे ते कल्पांती ही न वचे. खरोखर आपलं जे आहे ते कल्पाचा अंत झाला तरी आपल्यापासून दूर जात नाही. म्हणून जे खरोखरी आपलं आहे असा तो देव आहे ना, त्या देवाला आपला करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा. कशा करता घ्यावा? तेणे विण जीवा सुख नव्हे. त्याच्या वाचून त्या देवाला आपलं केल्या वाचून तुम्हाला सुख होणार नाही. गंमत अशी मनुष्याला आपल्याला सुख व्हावं असं वाटत असतं. जगामध्ये ब्रह्मदेवापासून किडामुंगी पर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की आपल्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे, आपल्याला दुःख झालं पाहिजे. म्हणून कोणी सत्यनारायण केलाय का? मदलागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे. अहो आपल्याला दुःख झालं पाहिजे कोणालाही वाटत नाही. सगळे सुखाकरता प्रयत्न करतात. सुखासाठी करी शिकाळे आपल्याला सांगतात सुखालागी तू करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मजन्मीचे दुःख विसरसी. अहो पंढरी आयाच्या दर्शनामुळे कारण काय? सुखरूप आहे ना. सुखरूप आईसा जग जा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारिखा. संत महात्मे आपल्याला सवाल करतात, बाबानो आमच्या पांडुरंगासारखा आमच्या भगवंतासारखा सुखरूप दुसरा कोणी आहे का? सांगा बाबा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सुना. सगळ्या संत महात्म्यांनी एक मुखाने निर्णय दिलाय की सर्व सुखाचा आगर परमात्मा पांडुरंग आहे. म्हणून सुखी व्हायचं असेल तर त्याला आपलं करा. गंमत अशी आहे, माणसाला सुख पाहिजे, पुण्याचं फल पाहिजे, सुख आणि शांती पाहिजे, पण पाप काही सोडावं वाटत नाही. मी म्हणत नाही, शास्त्र त्याचा विचार सांगतो. पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम इच्छन्ति मानवा न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फल पाहिजे, पुण्य करायला नको वाटतंय, पापाचं फल नको आहे, पण पाप सोडावं वाटत नाही. माणसाची अशी परिस्थिती आहे. म्हणून संत महात्मे आपल्याला सांगतात, बाबा सुखी व्हायचं असेल तर त्या देवाला आपलं करा. माणसाला सुख पाहिजे, कोणालाही दुःख नकोय. जगामध्ये कोणी दुःखाकरता प्रयत्न करत नाही. काही संत महात्मे दुःखाचं आपल्या जीवनामध्ये स्वागत करतात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुःख आलं, महाराज बरं झालं म्हणाले की बरे झाले देवा निघाले दिवाळे बरिया दुष्काळी महाराज बोलले. दिवाळी निघणं ही गोष्ट दुःखाची आहे का सुखाची आहे? दिवाळी निघणं सुखाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? पण महाराज म्हणू लागले बरं झालं देवा, दिवाळी निघालं बरं झालं. बायको भांडण करणारी मिळाली बरं झालं.
बरे झाले देवा बाईन कर्कशा. लोक अपमान करू लागले, दुर्जन लोक छळ करू लागले. महाराज म्हणू लागले बरे हे दुर्जन छळताती, बरे हे दुर्जन. महाराज म्हणू लागले बाबा दुर्जन लोक छळ करतात, बरं झालं. कारण का देवा, त्याच्यामुळे तुझी आठवण झाली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा अवमान संसार. जे बरं झालं कशा करता, दुःखामध्ये सुख कशा करताय, तर देवा तुझी आठवण झाली. गंमत अशी आहे, महाभारतातला आपण प्रसंग भागवतात ऐकतो. भगवान द्वारकेला जायला निघाले तेव्हा कुंती मातेच्या मंदिरात गेले आणि कुंती मातेला देवाने सांगितलं, आत्याबाई मी द्वारकेला जायला निघालो, काही सांगायचं का तुम्हाला, माझ्याकरता काही काम आहे का. कुंती माता देवाला काय म्हणू लागली, देवा जाऊ लागलात ना द्वारकेला, जा देवा, पण एक करा आमच्याकरता, माझ्यावर एक उपकार करा. आतापर्यंत आमच्यावर खूप संकट आले देवा, आता ह्याच्या पुढे असं करा, तुम्ही चाललात द्वारकेला, अजून थोडे संकट पाठवतच जा नेहमी. आमच्यावर संकट आलंच पाहिजे देवा, संकट पाठवत जा. कुंती माता असं बोलू लागली, संकट म्हणजे दुःख आहे ना, संकट म्हणजे सुख आहे का, संकट म्हणजे दुःख आहे. तर कुंती माता देवाला म्हणू लागली, देवा आतापर्यंत बरीच संकट आमच्यावर आली, देवा याच्या पुढे आमच्यावर काहीतरी संकट नेहमी पाठवा. कुंती मातेचे उद्गार आहेत, विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात पुनर्भव दर्शनम. देवा विपद संतुन शाश्वत, विपद म्हणजे संकट आमच्यावर सतत आलं पाहिजे. कारण का देवा, आमच्यावर संकट आलं तर तुझी आठवण होईल देवा, आणि तुझी आठवण झाली की या दुःखरूप भवसागराचा पुन्हा दर्शन तुझ्या दर्शनामुळे होणार नाही. तुझी आठवण झाली तुझं दर्शन होईल, आणि तुझं दर्शन झालं की दुःखरूप भवसागराचं दर्शन होणार नाही. त्याच्याकरता ती संकट मागते झालं विठ्ठल. जीवनामध्ये दुःखाचं स्वागत करणारे विरळे संत महात्मे असतात. लोकाला सुखी करण्याकरता आपल्या जीवनामध्ये दुःख आलं पाहिजे असं म्हणतात. महिधर गावाचा फार मोठा धर्मात्मा राजा होऊन गेला. त्या महिधर राजाची गोष्ट आहे. या राजानं खूप मोठं पुण्य केलं आणि त्या पुण्याच्या प्रभावामुळे असं झालं, महिधर राजाला नेण्याकरता स्वर्गातून विमान आलंय. त्या विमानामध्ये महिधर राजा बसला. विमान स्वर्गाच्या दिशेनं जाऊ लागलेलं आहे. गंमत त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला. महिधर राजाचं विमान स्वर्गाकडे जाऊ लागलं आणि वाटेमध्ये महिधर राजाच्या कानावर कोणाचं तरी ओरडणं येऊ लागलं. कोणीतरी ओरडू लागले. महिधर राजानं त्या विमानातल्या स्वर्गातल्या दूताला विचारलं. तो म्हणला की कोण ओरडू लागले, काय ओरडू लागले ते लोक. त्या स्वर्गातल्या दूतांनी सांगितलं, असं आहे म्हणे, तुम्ही पुण्यवान असल्यामुळे तुम्हाला स्वर्गाला घेऊन जातोय, तिथे सुख मिळणार आहे, तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला आम्ही स्वर्गाला नेत आहोत, पण वाटेमध्ये नरकाची जागा आहे. पापी लोक नरकात आलेले, ते पापी लोक ओरडू लागले. काय ओरडू लागले? महिधर राजाला विचारलं, कशा करता ओरडू लागले? त्यावेळी त्यांनी सांगितलं, असं म्हणे, पुण्यवान माणसं इथून जाऊ लागली की तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाच्या अंगाला लागलेलं जे वारा आहे, त्या वाऱ्याच्या योगानं त्यांना नरकाच्या यातनामध्ये थोडंसं बरं वाटतं, आणि त्यामुळे ते ओरडतात की कोण महात्मा चाललाय, त्यानं थोडा वेळ विमान थांबवावं आणि आमच्याकरता थोडं आमच्या यातनातून सुटका करावी अशी विनंती करण्याकरता ते ओरडतात. असंच ओरडतात नेहमी. आपलं आपण जाऊ. त्यावेळी महिधर राजाने सांगितलं की आपल्याला आता स्वर्गाला जायचंच नाही, नरकाला जाऊ आपण. महिधर राजाचे उद्गार आहेत. तो म्हणतो, नाहं स्वर्गं गमिष्यामि अत्र स्वर्गं करोम्यहं मदंग संगमोत्सृष्ट वातस्पर्शेन ते यदि प्राणिनः सुखिनो जाता नैतांस्त्यक्तुमुत्सहे. तो म्हणतो, नाहं स्वर्गं गमिष्यामि, मला स्वर्गाला जाण्याची इच्छा नाही, मी जाणारच नाही. अत्र स्वर्गं करोम्यहं, इथेच स्वर्ग करतो मी.
कारण माझ्या मदंग संगमोत्सृष्ट वातस्पर्शेन ते यदी माझ्या अंगाला लागलेल्या वाऱ्याच्या स्पर्शानं ते लोक सुखी होत असतील मला शीतळ शांतीचा मला शीतळ शांतीचा सुख झालेला वैधर राजासारख्या संत महात्म्यांच्या शरीराला लागलेला जो वारा आहे तो कसा आहे आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीर अशा प्रकारचा तो वारा असल्यामुळं ते लोक त्याची विनंती करतात महिधर राजा त्यांच्या करता स्वर्गाला जाण्याचं सुख सोडून देतो आणि नरकाला जाण्याचं दुःख स्वीकारतो संत महात्मे असे असतात का म्हणे सुख पराविया पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वसे लोक सुखी झाले पाहिजेत याच्या करता संत महात्म्यांची अमृतवाणी आणि मुखावाटा अमृत लक्षणे अशा प्रकारची अमृतवाणी संत महात्मे लोकांना सुखी करण्याकरता स्रवत असतात तेच महाराज सांगतात की बाबांनो तुम्ही सुखी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे मी माझा अनुभव सांगितला तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा तसा अनुभव केला या जगात येत असे महाराज बोलतात आम्ही अनुभव घेतला
आणि तो अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यप्रिय देव तया जवळी वसे बाप दासे दर्शने अशा प्रकारचा अनुभव महाराज घेतात आणि महाराज सांगतात बाबा सुखी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे आपुला तू एक देव करून घ्यावा तेने वीण जीवा सर्व हे देवाच्या वाचून इतर जे माईक पदार्थ आहेत ते दुःखाला कारणीभूत आहेत महाराज रंगाच्या दुसऱ्या ये राते माई दुःखाचे जनाचे ये राते माई दुःखाचे नाही आधी अंती अवसानी महाराज बोलतात देवा वाचून इतर जे पदार्थ आहेत ते माईक आहेत ते दुःखाला कारणीभूत आहेत एर म्हणजे देवा वाचून इतर जे आहेत ते माईक आहेत दुःखाला कारणीभूत आहेत माईक म्हणजे माया कार्य आहेत मायेपासून निर्माण झालेले आहेत मायेची जी आवरण शक्ती आहे आणि विक्षेप शक्ती आहे माया काय करते आवरण शक्ती दाखवते आणि विक्षेप निर्माण करते ना म्हणून ते माईक पदार्थ हे दुःखाला कारणीभूत आहेत माया माया एकदा अशी गंमत झाली भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामदेव त्या सुदामदेवानं देवाला एकदा प्रश्न विचारला
द्वारकेतला प्रसंग. देवाला सुदामदेव विचारू लागले, देवा या वेदांतामध्ये देवा तुमची माया माया म्हणतात, ब्रह्म आणि माया म्हणतात, देवा तुमची माया काय आहे हो? मला काही कळालं नाही, तुमची माया मला एकदा समजावून सांगा ना. सुदामदेव देवाला विचारू लागले. देव म्हणले, माझी माया काय आहे तुम्हाला समजावून सांगतो. देवा सुदामदेवा आता ती वेळ नाही, काही वेळ आली म्हणजे तुम्हाला समजावून सांगतो. आपण नदीवर स्नानाला जाऊ. द्वारकेला गोमती नदी आहे, समुद्रातच आहे. त्या गोमती नदीवर भगवान स्नानाला सुदामदेवाला घेऊन गेले आणि सांगितलं, सुदामदेवा तुम्ही काठावर थांबा, घाटावरती थांबा, मी स्नान करून येतो, तोपर्यंत माझे कपडे तुमच्याजवळ ठेवा. मी स्नान करून आल्यानंतर माझं पितांबर ते तुम्ही मला द्या, तुमचे कपडे इथं ठेवा आणि स्नान करायला तुम्ही जा. सुदामदेवानं बरं म्हटलं आणि देव स्नान करण्याकरता समुद्रामध्ये गेले. देवाने स्नान केले, देव बाहेर आले. सुदामदेवाला देवाने सांगितलं, सुदामदेवा माझे कपडे द्या, पितांबर द्या. देवाजवळ सुदामदेवानं त्यांचं पितांबर दिलं. देवाने ते पितांबर नेसायला सुरुवात केली, अंग पुसून घेतलं आणि पितांबर नेसायला देवानं सुरुवात केली. सुदामदेवानं सांगितलं, देवा माझे कपडे इथं ठेवतो, मी आता स्नान करून येतो, लक्ष ठेवा. आणि सुदामदेव देवाची परवानगी घेऊन स्नान करण्याकरता गोमती नदीमध्ये उतरले. देवानं सुदामदेवाला माया दाखवायला सुरुवात केली. काय झालं? देवाची माया अशी की मोठी लाट आली आणि त्या लाटेबरोबर सुदामदेव वाहून गेले. वाहत वाहत सुदामदेव कुठं गेले काही कळालं नाही त्यांना. एक बेट असल्यासारखं दिसलं आणि त्या बेटावर जावं तर कसं जावं? समुद्रातून वाहतच होते, नदीतून वाहत होते, पण एक काठावरती झाडाची एक फांदी लोंबत होती. त्या फांदीला धरून कसे बसे सुदामदेव वर आले. वाहत वाहत दूर गेलेत, फांदीला धरून वर चढलेत. वर चढलेत, एक बेट आहे, राजधानी सारखं गाव आहे, फार सुंदर गाव आहे. गाव बघितलं सुदामदेवाला, बरं वाटलं, खायला प्यायला तरी मिळेल अशा वाटली त्यांना. वाहून आलो तर आलो, पण गावाला तरी एका पोहोचलो, आता खायला प्यायला तरी काही मिळेल, उपाशी मरावं लागणार नाही असा विचार करून सुदामदेव जमिनीवर पाय ठेवतात. गंमत त्याच्या पुढे अशी झाली, समोरून एक मोठी मिरवणूकच आली. त्या मिरवणुकीच्या तोंडावर हत्ती होता. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये मोठी माळ होती, गुलाबाच्या कमळाच्या फुलाचा मोठा हार. आणि सुदामदेवाला काही कळायच्या आत, अजून त्यांचे कपडे ओलेच आहेत, अजून भिजलेलेच आहेत. सुदामदेव काही कळायच्या आत हत्ती आला, मिरवणूक आली. हत्तीनं सुदामदेवाच्या गळ्यात माळ घालून टाकली. लोकांनी लगेच, मिरवणुकीतले लोक धावत धावत वाद्य वाजवत पुढे आले. विचारलं, तुमचं नाव काय? सुदामदेवाने म्हटलं, माझं नाव सुदामदेव. लगेच सगळ्यांनी सुदामदेव महाराज की जय म्हणून जय जयकार करायला सुरुवात केली. सुदामदेवाला काही कळालं नाही. सुदामदेव म्हणू लागले, काय झालं? मला हत्तीनं हार घातला काय? तुम्ही जय जयकार करता काय? त्या लोकांनी सांगितलं, असं म्हणले, हे आमच्या राजधानीचं शहर आहे आणि आमच्या राजाचा असा कायदा आहे, आमच्या राजाचा मृत्यू झालेला आहे आणि आमच्या घटनेमध्ये असं आहे, म्हणलं आमचा कायदा असा आहे की आमच्या राजाचा जर मृत्यू झाला तर राजाच्या हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची, हत्ती ज्याच्या गळ्यात घालेल त्याला राजा करायचं, त्याला राजा करायचं. आणि नुसतं राजा करायचं नाही, राजकन्येबरोबर त्याचं लग्नही लावायचं. सुदामदेवाला वाटलं, बरं झालं, छान झालं, आपल्याला राजा व्हायला मिळालं असतं का? मला राजा व्हायला मिळाला, आनंद झाला. राजकन्येबरोबर लग्न झालं, सुदामदेव राहू लागले, राजा झाले सुदामदेव, राज्य कारभार पाहू लागले. प्रधानाजी वगैरे सांगितलं, तुम्ही काही चिंता करू नका, सुखानं राहा, कसं राज्य सांभाळायचं आम्हाला माहित आहे, तुम्ही काही चिंता करू नका, सुखाचा संसार करा. सुदामदेव राजकन्येबरोबर लग्न झालं, राज्य करू लागले. 12 वर्ष तिथं राहिले. दरवर्षी एक एक लेकरू झालं. 12 लेकरं झाले सुदामदेवाला. 12 वर्ष सुदामदेव त्या ठिकाणी राहिले. किती आनंद, काही त्यांना आठवण झाली नाही कशाची, इतका आनंद, खायला प्यायला काही कमी नाही, उपभोगाची रेलचेल. राजा म्हणल्यानंतर काय कमी आहे?
काही कमी नाही, आनंदात होते सुदामदेव. पण 12 वर्ष झाले, संसार म्हणला की त्याच्यामध्ये दुःख आहे बघा. 12 वर्षांना असं झालं की जिच्या बरोबर त्यांचं लग्न झालं होतं ती आजारी पडली, मरून गेली. राजकन्या जिच्या बरोबर सुदामदेवाचं लग्न झालं होतं ती आजारी पडली आणि मरण पावली. सुदामदेवाला फार वाईट वाटलं, रडू लागले सुदामदेव. हळव्या मनाचे होते हो, रडू लागले. काय देवा, काय गंमत झाली म्हणले. मी आलो काय इथं, समुद्रात वाहत आलो काय, राजा झालो काय, आणि मला हिच्याबरोबर लग्न झालं काय, लेकरं झाली काय, सगळं सुखाचं होतं. काय योगायोग, पण 12 वर्षाच्या संसारात हिनं मरू नाही जावं का. अरे अरे अरे, वाईट वाटलं. सुदामदेव रडू लागले. रडता रडता काय करावं, लोकांनी येऊन त्यांची समजूत काढली. प्रधान वगैरे आले, ते म्हणले रडू नका म्हणले, काय देवाची जशी इच्छा आहे तसं होत असतं, देवाच्या इच्छेपुढे काही इलाज नाही, रडू नका आता. सुदामदेव म्हणले काय करावं. त्या लोकांनी सांगितलं, असं म्हणले तुम्ही रडून आता काही उपयोग नाही, तिच्या करता रडता का तुमच्या स्वतः करता रडता बघा म्हणले. बघा. तो म्हणला माझ्या करता कशा करता. त्या लोकांनी सांगितलं आमच्या घटनेमध्ये असं आहे म्हणले की राजाच्या अगोदर त्याची बायको मेली तर राजाला तिच्या बरोबर स्वतः जावं लागतं. सुदामदेव म्हणले असं कसं म्हणता, बायकोला सती जाणं बरोबर आहे, नवऱ्याला स्वतः जाणं आमच्याकडे नाही. त्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे तुमच्याकडे असं आहे का म्हणले, हत्तीनं सोंडेत माळ घातल्यावर राजा व्हायचं. राजा होताना आमचा कायदा आवडला आणि आता सती जायचं म्हणलं की तो आमचा कायदा आवडत नाही, असं जमत नाही म्हणले. तुम्हाला स्वतः जावंच लागेल. तुमच्या बायको बरोबर तुम्हाला आम्ही सैरण रचून त्याच्यावर जाळूनच टाकणार. काय करता बघू, एकटेच आहेत तुम्ही. राजा होतात पण आता तुम्हाला मरावं लागेल. एकटेच आहे, तिथं तुमचं कोणी साथीदार नाही, युद्ध करता येत नाही तुम्हाला. निशस्त्र ब्राह्मण आहेत तुम्ही, काय करता युद्ध तुम्ही. गपचूप गुन्ह्यानं ऐका आणि आमचं ऐका. सती जायला तयार व्हा, स्वतः जायला तयार व्हा. सुदामदेवाला आतापर्यंत देवाची आठवण झाली नव्हती, आत्ता आठवलं देवा संकट आलंय, काय करावं. आणि त्यांच्या मनात विचार आला की नदीमध्ये जावं, स्नान करावं आणि देवाचं थोडं ध्यान करावं आणि शरणावर चढवलं तर चढून जावं. देवाची आठवण करत करत मरण आल्यामुळं निदान अंतगती मती सोगती होईल. असा विचार करून सुदामदेव म्हणले की असं म्हणले माझी इच्छा आहे शेवटची की मरण त्या जाळण्यापूर्वी तसं प्रेताला आंघोळ घालतात तसं मलाही आंघोळ करून येऊ द्या म्हणले. म्हणले आम्ही येतो ना म्हणले, तुम्ही आंघोळ करून झाल्यानंतर या. लोक त्यांच्या अगदी कडक करूनच पळून जातील की काय. आंघोळीला ते नदीत उतरले, पण इतकी मोठी नदी पोहून कुठे जाऊन शकत नाही, एवढे लोक आहेत, पोहून जाता येतच नाही. नदीमध्ये सुदामदेव उतरले स्नान करण्याकरता. देवाची 12 वर्षापूर्वी जशी माया सुरू झाली होती तशी माया सुरू झाली. लाट मोठी आली आणि सुदामदेव वाहत गेले आणि 12 वर्षापूर्वी जिथून निघाले होते तिथपर्यंतच आले. द्वारकेला गोमती नदीच्या काठावर घाटावर येऊन पोहोचले सुदामदेव आणि पुन्हा जशी फांदी तिथे मिळाली होती तशी इथे मिळाली. त्या फांदीला धरून वर आलेत. वर येऊन घाटाच्या पायऱ्या चढून बघू लागलेत तर देवाचं सोवळं नेसणं अजून चालूच आहे. देव अजून सोवळं नेसूच लागलेत. देवाला विचारलं सुदामदेवाने, देवा तुम्ही कधी आलात. देव म्हणू लागले, सुदामदेवा किती वेळ गेला आंघोळीला, एवढा वेळ असते का. सुदामदेव म्हणू लागले, देवा किती वेळ, अहो किती वर्ष म्हणा देवा, किती वेळ म्हणू लागला. देव म्हणले, सुदामदेवा वर्ष वगैरे काही नाही, तुम्ही आम्ही मिळूनच आलो. तुम्ही स्नानाला गेलात आणि मी सोवळं नेसू लागलो, एवढाच वेळ झाला. पण तुम्हाला काय वाटलं, 12 वर्ष झाली, एवढा संसार झाला, राज्य झालं, बायको मेली, सगळं झालं. काय होतं सुदामदेवा, माया होती माझी. स्त्रिया पुत्र कलत अवघे मायावंत, स्त्रिया पुत्र कलत अवघे
स्त्रिया पुत्र कलत अवघे मायावंत शेवटीचा अंत नाही कोणी यमाची हाती बांधोनिया देती भूषणे ही घेती काढोनिया म्हणून महाराज म्हणतात येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी विठोबा विठ्ठल विठ्ठल आपला तो एक देव कधी आला तेणे जीवा सुखनो हे येरती माईके दुःखाची जनते नाही आधी अंती अवसानी सेवेला घेतलेला भंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आपल्याला उपदेश करणारा अभंग आहे. महाराज या अभंगातून आपल्याला सुख व्हावं याच्याकरता उपदेश सांगतात. आपल्याला सुख झालं पाहिजे प्रत्येकाला वाटत असतं. त्या सुखाचा उपाय संत महात्म्याकडून आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण काय, धर्माच्या आचरणा वाचून सुख होणं शक्य नाही. सुखंतुन विना धर्मात तस्मात धर्मपरो भवेत. महाराज सांगतात, संत महात्मे आपल्याला सांगतात, सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः सुखंतुन विना धर्मात तस्मात धर्मपरो भवेत. सुखाची प्रवृत्ती सगळ्याची आहे. सगळ्याला आपल्याला सुख झालं पाहिजे वाटतं, पण सुख ज्याच्यामुळे होणार आहे. जगाचा बाजार मिरच्याचा आहे. मिरच्याच्या बाजारात पेढे मिळतील का? हो, पेढे मिळणार नाहीत. पेढा मिळायचा असेल तर मिठाईच्या दुकानात जावं लागेल ना. संसारात सुख आहे का? संसार दुःखमूळ अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाराज सांगतात, आम्ही आता अनुभव घेतला. संसार तापे
तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची महाराज सांगतात. संसार तापमान आहे, ताप देणार आहे. कुटुंबाची सेवा करत असताना मी तप्त झालो देवा महाराज बोलतात ना. म्हणून महाराज सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा. तेणे वीण जीवा सुखन हे येरती मालिके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसाने. देवाला आपलं केलं त्याचा परिणाम काय होतो. अविनाश करे आपली आईशे. अविनाश करे आपली आईशे. अविनाश करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे महाराज बोलतात. तो परमात्मा कारण नाशामध्ये दुःख आहे ना, अविनाश असण्यामध्ये सुख आहे. अविनाश तद्विद्धी येन सर्वविदं ततं. अहो त्या परमात्माला जाणून घ्या. तो अविनाशी आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तद्विद्धी त्याला जाणून घ्या, त्याला आपलं करा. आणि हे आपलं होण्याकरता काय करा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. स्वतः सारखा तो अविनाशी आपल्या असल्यामुळं आपल्याला सुद्धा तो अविनाश करतो. त्याच्याकरता काय केलं पाहिजे. त्याचं पिस त्याचं वेड लावून घेतलं पाहिजे. लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ते काया हे देवा कया. अशा प्रकारचा गोविंदाचा छंद त्याचं पिस म्हणजे वेड लागलं पाहिजे. त्याचं वेड लागणं कसं असतं अशी गंमत सांगतात. एकदा चैतन्य महाप्रभूच्या जीवनातली गोष्ट सांगतो तुम्हाला. महाप्रभू लोकाला भजनाचं वेड लावत लावत प्रवास करायचे. संताचं ते कामच आहे. लोकाला भजनाचं वेड लावायचं, गोविंदाचं पिस लावायचं. संत महात्म्यांचं ते काम. चैतन्य महाप्रभूचा प्रवास चालू. प्रत्येक गावात जायचं, लोकाला हरी हरी म्हणायला शिकवायचं. हरिमुखे म्हणा शिकवायचं आणि पुढे जायचं. एका गावात गेले चैतन्य महाप्रभू. त्यांनी पाहिलं की ह्या गावामध्ये कधी हरिनाम सत्ता झालाच नाही. ह्या गावाच्या लोकाला हरिनामाचं वळण नाही. या गावाला हरी म्हणायला शिकवलं पाहिजे. गोविंदाचा पिस या गावाला लावलं पाहिजे असा विचार करून महाप्रभू त्या गावाच्या जवळ गेले. गावाच्या बाहेर गावातला एक धोबी आला होता कपडे धुण्याकरता.
गावाच्या बाहेर एका पाणवठ्यावर कपडे धुवत होता. त्याच्याजवळ शिष्य लोकांना बाजूला उभं केलंय. महाप्रभू स्वतः चैतन्य महाप्रभू एवढे मोठे संत महात्मे त्याच्याजवळ गेलेत आणि धोब्याला म्हणू लागले, धोबी दादा थोडं माझं ऐकतोस का, ऐकतोस का धोबी दादा. धोबी म्हणला, काय सांगता, बोला. उद्धटपणानं कोणतरी गोसावी आलाय समजून. हा बोला, काय म्हणता, काय पाहिजे म्हणता का, माझ्याजवळ काही नाही. ते म्हणले, मला काही नको बाबा, एक विनंती आहे तुला, हरी बोल, हरी बोल. बरं, संत महात्मे हरी म्हणायला सांगतात. धोबी म्हणला, नाही म्हणला, मला काम आहे म्हणला, कपडे धुवायचे, म्हणत नाही म्हणला. तुम्हाला काही धंदे नाहीत, हरी हरी काय काय तर म्हणत निघता, आम्हाला काही नाही, काम आहे म्हणला, म्हणणार नाही. तो म्हणले, ते महाराज म्हणू लागले, बाबा हरी बोल, हरी बोल. कपडे धुवत धुवत हरी हरी म्हणणार. कपडे धुवणं बंद करायची गरज नाही, कपडे धुवणं चालू ठेव, धुवत धुवत हरी हरी म्हण. तो काय म्हणाला, म्हणत नाही म्हणला, जाओ तुम्ही म्हणला. महाप्रभूंनी विचार केला की ह्याला तू काय म्हणत नाहीस म्हणून विचारावं, म्हणजे हरी म्हणत नाही म्हणाल, त्याच्या तोंडातून हरी येईल त्या निमित्तानं. म्हणून ते म्हणले, धोबी दादा मी हरी हरी म्हणतो, तू म्हणत नाही म्हणतोस, मला हे तरी सांग तू काय म्हणत नाही म्हणू लागलास. त्यांना वाटलं धोबी म्हणेल मी हरी म्हणत नाही म्हणेल, पण धोबी त्यांच्यापेक्षा बसतात. तो म्हणला, तुम्ही जे म्हणायला सांगतात ते म्हणत नाही म्हणला, पण हरी काही म्हणायला पठ्ठ्या तयार नाही. त्याने विचार केला की ते म्हणले, धोबी दादा एक काम कर म्हणले, तू हरी म्हणायला तयार आहेस, काम आहे म्हणू लागलास, आता गंमत अशी म्हणले, तुझं काम मी करतो, हरी म्हणतोस का, मग कपडे धुवायचं काम आहे ना, ते मी धुतो कपडे. कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. महाप्रभू त्याला सांगू लागले, बाबा काम तुझं मी करतो, तू हरी म्हण. धोब्याला ते बरं वाटलं, त्याने म्हणलं की तुम्ही कपडे धुवायला सुरू करा, मग मी म्हणतो. महाप्रभू स्वतः कपडे धुवू लागले. गंमत बघा, एवढा मोठा संत महात्मा त्यांनी कपडे धुवायला सुरुवात केली. अर्धे कपडे धुणं झाल्यावर ते म्हणले, धोबी दादा आता तरी म्हण हरी हरी, आता तरी हरी बोल. धोबी म्हणला, ठीक आहे बोलतो, सांगा काय म्हणू. हरी हरी म्हण. एकदा हरी हरी म्हणलं धोब्यानं. महाप्रभूचा उपदेश, एवढ्या मोठ्या संताचा उपदेश हरी म्हणलं, त्याच्या तोंडातून एकदा हरी म्हटलं, त्याला गोविंदाचं पिसं लागलं आणि हरी हरी म्हणून नाचायला लागला धोबी दादा. दुपारची वेळ होती, त्याला काहीतरी वेळ लागलंय, नाचू लागलाय हरी हरी म्हणत. त्याची बायको त्याची भाकरी घेऊन आली होती दुपारच्या वेळी. तिनं दुरून बघितलं, आपला नवरा पागल झालाय आणि तिला नुसता पागल झालाय वाटलं नाही, ह्याला भूतानच पकडलंय असं वाटलं. तिनं विचार केला की भूत धरलं याला,
याला काहीतरी भूताची बाधा झालेली आहे, आपला नवरा नाचू लागलाय, गावामध्ये जाऊन जाणत्याला बोलावलं पाहिजे भूत उतरवायला. गावामध्ये गेली, जाणत्याला घेऊन आली. 2 जाणते भाऊ होते. ते जाणते त्याच्याजवळ गेले त्याचं भूत उतरवायला, पण त्याच्या अंगाला हात लावला बरोबर ते सुद्धा हरी हरी म्हणून नाचू लागले. गंमत अशी झाली, ते दोघं हरी हरी म्हणून नाचू लागले. हा ते तिघांचं हरी हरी म्हणून नाचणं त्या बाईनं दुरूनच बघितलं. ती म्हणली भूत फार जबरदस्त दिसतंय, दोघाला आवरत नाही. गावातून जेवढे तरुण मुलं येतील त्याला बोलवून आणावं. विनंती करून आरडा ओरडा केला गावात जाऊन. चला 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 म्हणली, भूत फार जबरदस्त आहे, चला चला चला. गावातले बरेच लोक आले, 100-200 लोक आले आणि ते त्याला जाऊन लागले. हरी हरी म्हणून ते सगळे नाचू लागले. हरी 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 म्हणून नाचू लागले. महाप्रभू म्हणले आपलं काम झालं, आपलं काम एवढंच आहे. देवाचं वेळ या लोकांना लावणं हे आपलं काम आहे. हेच आम्हा करणे काम, हेच काम आम्हाला करायचंय. महाप्रभूंनी ते केलं. महाराज तेच सांगतात की अविनाश करी आपुलिया ऐसे. त्या देवाचं वेळ लागलं पाहिजे. लावी मना पिसे गोविंदाचे, हे रती माईके दुःखाची जळती, नाही आधी अंती अवसान. आणि असं त्या परमात्म्याचं वेळ लागलं तर त्याचा परिणाम काय? कामने ये का मरण्याची तो कामने ये का मरण्याची
करू दुखा तेरी मारती का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची होई गिरगी मागे हे रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसाने महाराज सांगतात की संत महात्म्यांची जशी कीर्ती उरली उभारला ध्वज तेही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची एका मरणाची सरे देवाला आपलं केलं त्याचा हा परिणाम आहे हे आपलं करण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी याच्या करताच गावामध्ये सप्ताह करायचा असतो सप्ताह करण्याचं कारण काय की देवाला आपलं करून घेण्याची इच्छा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी देवाचं भजन सप्ताहामध्ये जसं झालं तसं रोज आपल्या जीवनात घडावं आपल्या जीवनामध्ये रोज हरिपाठ आपल्या वारकऱ्याची संध्या आहे प्रत्येकानं आपला हरिपाठ रोज म्हटलाच पाहिजे एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या 5 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचण्याचा नियम केला पाहिजे 5 तुकाराम महाराजांचे अभंग 5 तरी निदान 5 तरी अभंग वाचण्याचा नियम केला पाहिजे तुळशीचं तीर्थ घेतलं पाहिजे हे नियम केल्याशिवाय जगण्याला काही अर्थ नाही हे माणसानं लक्षात ठेवलं कारण काय धर्माचं पालन आपण करू लागलो तरच आपल्याला सुख होईल ना आणि हे धर्माचं पालन आपण करू लागलो तर पुढची पिढी करेल गावामध्ये प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या घरामध्ये देवघर असलंच पाहिजे हिंदूचं घर आहे आणि त्याच्यात देवघर नाही कुठे का असं जागा नसेल तर स्वयंपाकघरातला एक तरी कोपरा त्याच्यामध्ये देवघर पाहिजे आणि देवाला रोज नैवेद्य झाला पाहिजे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाणं हे सुद्धा योग्य नाही ना आपला धर्म आपल्याला सांगतो म्हणून काय आपण जे करतो ते भाजी भाकरी जे आपण करू आपल्या करता देवाला नैवेद्य दाखवायचं म्हटल्यानंतर स्नान करूनच बाई स्वयंपाक करेल नाहीतर नैवेद्य नाही काही नाही म्हणजे पारशानच स्वयंपाक होईल म्हणून देवाला नैवेद्य झाला पाहिजे स्नान करून स्वयंपाक झाला पाहिजे देवाला नैवेद्य झाला पाहिजे नैवेद्य दाखवायला काही देवाला मंत्राची गरज नाही हो नुसतं ताट देवापुढे न्यायचं खाणार आहे का देव आपणच खाणार आहे पण देवासमोर नेऊन नुसतं ताट दाखवून देवा मला मंत्र येत नाहीत पाहे प्रसादाची वाट द्यावी दोन्ही ताट एवढं जरी म्हणलं देवा तुमच्या प्रसादाची मी वाट बघू लागलो तुमचं हे ताट मला धुवून द्या तोच प्रसाद आहे देवाला थोडं दिलं की देव अनंत देतो आपल्याला गंमत अशी आहे देवाला थोडं दूध घातलं आपल्याला भरपूर दूध देव देतो देवाला थोडं दही दूध नैवेद्य दाखवला आपल्याला भरपूर देव देतो अनंत पटीनं देव देतो पण देवाची सतत आपल्या जीवनामध्ये आठवण असली पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे आपण तर करतोच वारकरी सगळेच करतात हे पण आपल्या घरात जे होत असतं ते आपल्या पुढच्या पिढ्याला कळलं पाहिजे गंमत अशी तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे म्हाताऱ्यानेच परमार्थ करायचा आणि तरुणांनी उन्हाडक्या करायच्या असं नाही तरुणांनी सुद्धा युवैव धर्मशील असतात जवळ सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सहित पाहे तीर्थयात्रे जायच नको संत महात्मे आपल्याला सांगतात हा परमार्थ आपण सगळ्यांनी करावा आणि हा परमार्थ आपण सगळे करतो म्हणून एकापेक्षा एक सुंदर चाल म्हणणारे लोक इथे येतात ना का आपल्या गावामध्ये हा परमार्थ चालू आहे हा उत्सव चालू आहे गंधर्वाचा गळा असलेले लोक कीर्तनाला येतात चाली म्हणतात पखवाजे उत्कृष्ट अशा प्रकारचं वादन करतात कमी वयातली मुलं उत्कृष्ट अशा प्रकारचा पखवाज वाजवतात हे सगळं कौतुक हे देवाच्या दयेचं फल आहे संतांच्या आशीर्वादाचं फल आहे ते आपल्याला सगळ्यांना आणि असाच उत्सव आपल्या गावामध्ये व्हावा ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या संतांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो ज्ञानेश्वर
Hare
सुनावे तुझिया नामी धन होती सकल प्रेमी सर्व काळ प्रेमे डुलत असो म्हणून काय नाही चिंता तुझी आमचा माता पिता बहीण बुधानी चुलता आणि विगोता सर्व वाटाई आई सहा कळला निर्धार माझा तुझं पडे विसर असशी देऊन या धीर बाया अभ्यंतर जोडी दुखते कैसे स्वप्नाशी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखी राहिला अशी प्रेमाच्या जिथे तुझ्या कीर्तनाचा गुण जळकी पापे पडली दोष काय तेवढ्या मानदा शिवभर परस्तू कामनी म्हणून काय नाही चिंता तुझी आमचा माता पिता बहीण बुधानी चिंता आणि गोता सर्व वाटाई विठ्ठल रखमाई माझ्या सगळ्या हरीच्या दासा कंपनीची बाधा नऊ कोणी काळे ही संत मंडळी शिक्या अंकाराचा वारा लागला जसा माझ्या विठुराचा भाविकाशी नामावली ते असावे कल्याण ज्या मुली धारण पांडुरंगा भाग येते विद्यापती आली देशी कृपा पांडुरंगा या संता सगळी हे श्रीरंगी मागू देवा तुका म्हणे आता जात होय म्हणजे ठेपाई संताची हो हर खरंच आज आपला तो एक देवर करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही या जीवाला जर सुख पाहिजे असेल तर या देवाशिवाय आपल्याला सुख मिळूच शकत नाही या विषयावर सुंदर असं सुश्राव्य चिंतन महाराजांनी केलं त्याबद्दल समस्त गावकऱ्याच्या वतीने महाराजांचे आभार व तसेच उद्या सकाळी ठीक 10 ते 12 काल्याचे कीर्तन श्री हरिभक्तपरायण रोहिदास महाराज मस्के यांचं होईल त्यानंतर उद्याचे अन्नदाते आहेत माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून उद्याचा महाप्रसाद असा आहे तरी गावातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा ज्ञानदेव तुकाराम